वडील सिक्युरिटी गार्ड आणि मुलीने थेट MPSCचं यश गाठलेलं आहे. ही तरुणी आहे आपल्या बदलापूर शहरातल्या बेलवली परिसरात राहणारी. आपण पाहत असाल 2022 पासून ही तरुणी जी आहे ती तयारी करत होती परीक्षेची. 14 ऑगस्टला निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये आपण बघत असाल तर या तरुणीला स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर आणि त्यासोबतच दुय्यम निबंधक या दोन्हीही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. बदलापूरच्या या तरुणीचा गौरव आकाश साटपे यांच्या माध्यमातून केला जातोय. वडील सिक्युरिटी गार्डचं काम करत असताना तरुणीने ध्येय गाठलं आणि युट्यूब वर पाहून खरं तर ती प्रेरित झाली. युट्यूब वर व्हिडिओ पाहत असताना आपणही असं काहीतरी करू शकतो असं या तरुणीच्या मनात आलं आणि फक्त ते मनात आलं नाही तर तिनं ते सत्यात देखील उतरवलं आहे. ही तरुणी बदलापूरची आहे. आपण अधिक माहिती घेणार आहोत की नेमकं कशा पद्धतीनं तिने हे यश संपादन केलेलं आहे. काय सांगाल? काय सांगाल? निकाल कधी जाहीर झाला आणि हे यश संपादन करण्यासाठी कशा पद्धतीने मेहनत झाली? निकाल माझा 14 ऑगस्टला जाहीर झाला संध्याकाळी 5:30 वाजता. आणि हे यश खूप कठीण होतं, पण याचं श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते माझ्या आई वडिलांना, कारण ते नसते तर हे काहीच शक्य नव्हतं. जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे. आणि तुमचं नाव सांगा. माझं नाव हर्षला रमेश कुर्ले, माझं गाव मुरबाड आणि आम्ही इथे राहतो बदलापूरमध्ये. आणि मी तयारी पुण्याला केली. कशा प्रकारे अभ्यास केला, कोणाकोणाचं मार्गदर्शन आहे संपूर्ण प्रवासात? मार्गदर्शन मला सुरुवातीला कोणाचंच नव्हतं. मी युट्यूबला बघूनच माझ्या मनात कल्पना आली की आपण करायला पाहिजे. आणि मी सुरुवात करताना फक्त माझ्या वडिलांशी बोलली की मला असं असं करायचंय, तर त्यांचा पूर्ण पाठिंबा होता की तुला जे करायचंय ते तू कर, आम्ही पूर्ण तुला सपोर्ट करू. त्यानंतर मी इथेच यशस्वीनी अभ्यासिकेमध्ये अभ्यास चालू केला. त्यानंतर जळगावला संस्था आहे मनोबल फाउंडेशन म्हणून, ते स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग वगैरे देतात. तर त्यांची एक्झाम क्रॅक करून मी तिथे 2 वर्ष निवासी प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर माझं पहिल्या अटेम्प्ट मध्ये PSI ला ग्राउंड साठी झालं होतं. नंतर मी ग्राउंडच्या तयारीसाठी पुण्याला गेली, 2 वर्ष तिथे तयारी केली. ते पहिल्या अटेम्प्टला माझं ग्राउंड मी फेल झाली. कशामुळे? काय कारण? माझं रनिंगला 1 सेकंदाने माझी टायमिंग जास्त झाला, त्यामुळे माझे 6 मार्क कमी झाले. 70 मार्काला क्वालिफाईंग होतं, मला 64 आले. फक्त 1 सेकंदासाठी मी PSI व्हायची राहिली. कदाचित देवाच्या वडात खूप चांगलं होतं म्हणून ते राहून गेलं. आणि मग सेकंड अटेम्प्टला परत PSI लाच ग्राउंड साठी क्वालिफाय झाली. पण मला तेव्हा ते नको होतं, कारण एकदा मी ग्राउंडची तयारी केली होती, ते खूप कठीण होतं. मग पप्पांना परत बोलली मी नाही करत. पप्पाही परत मला पाठिंबा दिला आणि आता हा 3rd अटेम्प्ट. आता माझी सब रजिस्ट्रार आणि स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर या दोन्ही पदावर निवड झालेली आहे. हे करत असताना वडील सिक्युरिटीचं काम करतात, म्हणजे खडतर प्रवास हा हो. सगळा कशी मात केली? माझे वडील सिक्युरिटीचं काम करतात आणि माझी आई जेवणाची कामं करायची, कारण मला महिन्याला खर्च यायचा. घरात पैसे आल्यानंतर पहिल्यांदा सगळ्यांचा प्रश्न हा असायचा का दीदीला पैसे भेटले पाहिजेत, कारण बाहेर राहायला खर्च वगैरे. त्यांनी स्वतः काही हाऊस वगैरे नाही केली, फक्त दीदीला पैसे पुरवले पाहिजेत एवढंच त्यांचं टार्गेट होतं. दिवसाला किती तास तुम्ही अभ्यास करायचा? दिवसाला 12-13 तास अभ्यास करायची मी. सकाळी 7 वाजता लायब्ररीत जायची, रात्री 11 पर्यंत लायब्ररीत असायची. मग मध्ये माझा वेळ जायचा जेवण आणि चहा वगैरे, आणि मग बाकी तसे 11-12 तास अभ्यास व्हायचे. आताही बोलताना बहिणाच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत. खरं तर अनेक मुलांना ही परीक्षा खूप कठीण असते, परंतु जर आपण निश्चय केला आणि जरी परिस्थिती आपण बदलायचं ठरवलं तर ही बदलू शकतो हे तुझ्या रूपाने सगळ्यांना कळलेलं आहे. एकंदरीत जी मुलं घाबरतात MPSC परीक्षेला, त्याविषयी त्या मुलांना काय सल्ला देतो? कोणतीच गोष्ट सोपी नसते, कठीण सर्व काही असतं. पण आपण जर प्रयत्न केले तर माझं असं मत आहे की आपण जर प्रामाणिक प्रयत्न केले तर उशिरा का होईना आपल्याला यश नक्की भेटतं. फक्त आपले प्रयत्न प्रामाणिक असले पाहिजेत. खर तर डोळे पाणावलेत. काय सांगाल? एकंदरीतच मेहनत जी आहे ती फळाला आली. काय प्रथम तुमचं सर्वांचं धन्यवाद. सांगायचं काय का माझ्या कष्टाचं चीज बाकी काय पुढे बोलू शकतो. 3 अटेम्प्ट केलेले आहेत मुलीने, म्हणजे पहिल्यांदा काहीच 1 सेकंदासाठी अपयश आलं आणि त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे जेव्हा मीच घेऊन गेलो तिकडे, ती फेल झाली तेव्हा ती रडत बाहेर आली. तिला म्हटलं घाबरायचं नाही, आपण तर फर्स्ट टाइम करतोय. काही मुलींनी तर 2-2, 3-3 वेळा आयटम देऊन ते पण फेल झालेले. आणि आपल्याला जे नशिबात असेल ते मिळणार. कष्ट फक्त आपण करायचे. तिला बोललो घाबरू नको, मी तुझ्या पाठीमागे आहे. तुला जे पुढे करायचे तू कर. बाकी आर्थिक परिस्थिती कशी असेल ते मी हँडल करेन.
मग तिने नंतर परत आणि माझा एक मित्र म्हणजे भाऊच आहे खतोरे म्हणून अनिल खतोरे, त्याने तिला सपोर्ट केला किंवा याच्या 35 वर्षापर्यंत जरी तू प्रयत्न केले तरी चालते. आता कुठल्या पोस्टवर तिला बघायची इच्छा आहे? आमचं मत आहे तिने अजून पुढे तुमच्या बाहेर चढत जावा, जसं तिने आतापर्यंत आले तसं पुढे तिने प्राप्त करावे. आई वडिलांची इच्छा हीच असते की आपली मुलं वरच्या शिखरापर्यंत पोहोचावी. आणि बोला तुमच्या भावना काय आहेत आज आणि मी लोकांचं जेवण बनवायचे आणि मुलीला पैसे लागले तर मी पोचवायचे. असं मी फोन केला का दीदी तुला पैसे आहेत का माझ्याकडे असले तर मी पोचवायचे. आज त्या कष्टाचं चीज चीज झाली. आम्ही कष्ट केले त्याची मेहनत आम्हाला मिळाली. दादा, आपल्या बदलापूरच्या कन्याने गौरवास्पद कामगिरी केली. तुम्ही देखील या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. काय भावना असते जेव्हा एक युवती अशा प्रकारचं गरीब घरातून येऊन यश सर्वप्रथम मी हर्षाली आणि तिच्या आई वडिलांचे तिच्या कुटुंबाचे अभिनंदन करतो की इतकं मोठं यश संपादन केलंय तिने. आणि हा यश प्राप्त करत असताना खरं तर तिने सांगितलं इतका खडतर प्रवास होता तिचा, म्हणजे कुठेही क्लासेसचं प्रशिक्षण न घेता घरी अभ्यास करून इतकं मोठं यश संपादन केलं. खरंच म्हणजे प्रेरणादायी आहे. आणि आत्ताच्या युथला, नवीन जनरेशनला किंवा विद्यार्थ्यांना हे एक चांगलं उदाहरण आहे की बघा, आपण कुठेही कुठल्याही क्लासचं प्रशिक्षण न घेता आणि जर जिद्द आणि आत्मविश्वास जर आपल्यामध्ये असेल तर खरंच यशाची पायरी ही लांब नसते. काल आमचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी देखील तिचं कौतुक केलं, कौतुकाची थाप दिली आणि सरांनी सांगितलं की आकाश, आपले जे पत्रकार बांधव आहेत त्यांच्या सर्वांपर्यंत ही बातमी पोहोचव आणि त्या माध्यमातून खरोखरच का आपल्या येणारी जी पिढी आहे किंवा जे आपले युथ जनरेशन आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांना एक मोटिवेशन मिळेल. आणि त्याच हेतूने आज तुम्ही सर्व इथं आलात, तिची दखल घेतली, तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि ताईला मी परत शुभेच्छा देतो. येणाऱ्या पुढच्या काळात तिने बदलापूरचं आणि आपल्या गावचं, मुरबाडचं नाव हे उंचावर न्यावं ही सर्वजण आशा बाळगतो. धन्यवाद. अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आपण पाहतोय ही कामगिरी अगदी कौतुकास्पद आहे आणि आज वडिलांच्या डोळ्यामध्ये आज अश्रू पाहायला मिळतात, कारण की वडील सिक्युरिटी गार्ड आणि आई लोकांच्या घरात जाऊन जेवण बनवत होती. आणि असं असताना मुलीनं जी उत्तुंग भरारी घेतलेली आहे त्या उत्तुंग भरारीमुळे उल्लेखनीय तिनं यश संपादन केलेलं आहे. आपण पाहत असाल तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत ती पास झालेली आहे आणि चांगली अचिव्हमेंट तिने तिच्या आयुष्यात केलेली आहे. पुढे जर्नलिस्ट सालकाळेसह श्रद्धा न्यूज टेक मराठी बदलापूर.